यात पोहेगाव, तालुका कोपरगाव, केशवराव पाटील, नारायणपूरकर यांच्याकडे रक्कम जमा झाली. पंढरपुरात जेव्हा सप्ताह सुरुवात होईल तो चंद्रभागेच्या वाळवंटात करावा असे ठरले. जे यात्रेला येतील त्या सर्वांची हजेरी सप्तास लागेल. त्यानुसार 8 दिवसाच्या भोजनाची व्यवस्था करायची, म्हणजे एकूण 3 लाख लोक जेवतील. प्रयोजनात बुंदीचा लाडू किंवा शिरा करायचे ठरवले. उपासाच्या दिवशी सर्वांना फराळाचे देण्याचेही नियोजन झाले. गंगागिरी महाराजांनी सर्व जवळच्या भक्तांना बेटावर बोलावून घेतले. तो कार्तिकाचा महिना होता. दशमी झाल्यानंतर भक्तांना महाराज म्हणाले, आता ती वेळ आली आहे की अंमळनेरकर महाराजांसारखे आपले संस्थान कृष्णार्पण करून पंढरपुरास प्रस्थान करावे. मग गंगागिरी महाराजांनी बेटावर सोबत राहणाऱ्या सर्व शिष्यांना बोलावले. त्यात अंधसुरदार टाळकरी, भजनकरी, गडी माणसे सर्वात सांगितले, आपल्याला आपले येथील सर्व सामान दान करायचे आहे. तसे केले. बेटात फक्त पोथ्या शिल्लक ठेवल्या. दत्तगिरी बुवा जे हरिभाऊ शेती करत होते, बैल, शेतीची अवजारे, स्वयंपाकाचे सामान, चीजवस्तू, ऐवज सर्वच लुटून अथवा सत्पात्री दान करून टाकले. सर्वांना बेटाच्या बाहेर पाठवून महाराजांनी राहती राहुटी जाळून टाकली व सर्वांसमवेत पंढरपुरास प्रस्थान केले. सोबत काही भक्त श्रमिकही होते. येणाऱ्या सप्ताहाचे नियोजन तर करायचे होते. स्वतःसाठी काहीही शिल्लक न ठेवता सर्वांना देऊन टाकतो त्यास साधू म्हणतात. महंत गंगागिरी महाराज फक्त साधूच नाही तर सद्गुरूही होते. ते सर्व भक्त गोतावळा घेऊन पंढरपुरात पोहोचले. त्यांनी जागेची, पाण्याची अशा अनेक प्रकारच्या सोयी करून ठेवल्या होत्या. पंढरपूर येथे कमिटीच्या उत्तर बाजूला आपटे यांचा मोठा वाडा भाड्याने घेतला. तेथे सामानाची कोठी करावायचे ठरले. पंढरपूर जवळील कुर्डकवाडी येथे रेल्वेचे स्टेशनवर श्री सटमल धनाजीराव गुजर यांची दुकानी रेल्वेने अगर मोटारीने माल उतरत असे. तेथे माल बिल तपासून सप्ताहापर्यंत माल वाहतुकीसाठी गाड्या व गडी नौकर लादत होते. त्यांच्यामार्फत पंढरपूरला दुकानी माल पोहोचत असे. तेथे बेटावरील भक्त परिवार तो माल उतरवून त्याचे बिल करून घेत व तो आपट्यांच्या वाड्यात कोठीत ठेवत असत. ज्या ठिकाणाहून माल घ्यायचा होता त्या सर्व व्यापाऱ्यांना गंगागिरी महाराजांच्या सप्ताहाबद्दल माहिती होते. धार्मिक कार्यात आपलाही सहवास असावा या हेतूने सर्व व्यापाऱ्यांनी मूळ रक्कमच फक्त घेतली. काही व्यापाऱ्यांनी खुशीने आपली सेवा देखील दिली. त्या काळी साखर कुठेही मिळत नव्हती. मग तुळशीराम शेठ यांनी मुंबईहून 700 कोथळ्या साखर मागवली. त्याच प्रमाणात तूप, तांदूळ व डाळ मागवले. ते सर्व रेल्वेने कुर्डकवाडीला श्री सटमल गुजर यांच्या आडतीत आले. त्यांनी ते पंढरपुरास कवठेकरांच्या दुकानात रवाना केले. तेथे सामान ठराविक दिवसांच्या अंतराने पंढरपुरात येत होते. पंढरपुरात राहणाऱ्या बेटाकडील लोकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत होती. राहण्याचा खाण्याचा खर्च सर्व सप्ताह खर्चातून होत होता. कार्तिक मास उजाडण्याच्या आधी 15 दिवस लाडू बांधण्याच्या कामास सुरुवात झाली. स्वयंपाकाचे आचारी बेलापूर येथील मारवाडी ब्राह्मण शिवलाल महाराज गौड होते. त्यांच्या मदतीने कोपरगाव येथील काही मारवाडी ब्राह्मण तसेच बेलापूर येथील खंडलवार महाराज हे मारवाडी ब्राह्मण पंढरपुरात उपस्थित झाले. त्यांनी आपट्यांच्या वाड्यात उत्तर बाजूच्या आवारामध्ये लाडवांचा स्वयंपाक करण्याचे नियोजन केले. 700 कोथळ्या म्हणजे 700 पोती साखर गाळली. एका कोथळीत 3 मन साखर होती. 1 मन म्हणजे 40 किलो, म्हणजे एका पोत्यात 120 किलो साखर होती. त्या एका कोथळीत साखरेचे लाडू 400 ते 500 माणसं जेवतील अशा पद्धतीने 3 लक्ष वर माणसांना पुरेल एवढे लाडू करण्याचे ठरले आणि करण्यात आले. हे लाडू 7 दिवस सप्ताहामध्ये येणाऱ्या भक्तास भोजन सेवेही द्यायचे ठरले. प्रयोजनाच्या आधी सद्गुरू गंगागिरी महाराजांनी पंढरपूर येथील गंगाराम बुवा बडवे, भानुदास बुवा, रामभाऊ देहूकर, अंमळनेरचे ठाकूरबाबा, धोंडोपंत या सर्वांना विचारणा केली. कारण फडकरी हे एकमेकांच्या प्रयोजनास म्हणजे गोड जेवणास येत नाही. महाराजांना वाटे पंढरपूर येथील सर्व बडवे, फडावाले, सर्व वारकरी, सर्व रहिवासी, यात्रेकरी, सप्ताहातील सर्व मंडळी एकत्र यावे. पंढरपुरात 7 दिवस चूलबंद आमंत्रण होते. परंतु चर्चेअंती असे ठरले की फडकऱ्यांची अडचण
बडबे देवळातून इतर कुणाच्या हातचे जेवत नाहीत, त्यामुळे 5 ठिकाणी लाडू करण्याचे प्रयोजन ठरले. सर्व सामान घेऊन त्यास लागणारा खर्च देऊन लाडू करावे. बडव्यांकरता लाडू पांडुरंगाचे देवळात करण्याचे ठरले. अंमळनेरकर यांच्या वाड्यात भाऊसाहेब देहूकर यांच्या फडावरील भक्तांकरता व भानुदास बोवा मंडळी यांच्याकरता करण्याचे ठरवले. वासकरांच्या फडावर त्यांच्या फडातील मंडळींकरता लाडू करण्याचे ठरले. धोंडोपंत दादा गंगू काकाचे फडावर सर्व सांप्रदायिक मंडळींकरता ठरले. ठाकूर बोवा यांच्या मठात त्यांच्याकडे जेवढ्या दिंडे येतील तेवढ्यांकरता स्वयंपाक करायचे, जेवण व घालायचे ठरले. तसेच सोहळे असणाऱ्या ब्राह्मण मंडळींना घरी शिदा सामग्री नेली. काहींच्या घरी लाडू पोच केले. अशा प्रकारे लाडू तयार करून आपट्यांच्या वाड्यात कोठीमध्ये सर्व लाडू भरून ठेवले. लाडवांची एक मोठी रासच तयार झाली. वाडा मोठा की लाडवांचा डोंगर मोठा हेच कळत नव्हते. मुंबईहून एक सामान रेल्वेने येत होते. कायमचे गडी व हमाल लावले होते. एकदा 15 बैलगाड्या तांदूळ मुंबईहून कुर्डुचवाडीस गुजर यांच्या आडतीवर आला. हमाल वखारीतून सरपंच स्वयंपाकाच्या ठिकाणी पोचवत होते. कोणी मांडवाचे सामान वाहत होते, कोणी पाणी वाहत होते. कुर्डुकवाडीहून तांदूळ कवठेकरांच्या दुकाने आणण्यासाठी सर्व बैलगाड्या घेऊन हमालांना पाठवले. एका गाडीवानाने अर्ध्या रस्त्यावर आल्यावर तांदळाने भरलेली बैलगाडी आपल्या घरी उतरून परत जाऊन नवीन गाडी भरून आणली. ही गोष्ट कुणाच्याही ध्यानी आली नाही. एक दिवस गेला, परंतु ईश्वरी प्रेरणेने म्हणा अथवा कशानेही म्हणा तो गाडीवान आपल्या घरीच धाय मोकळून रडू लागला. त्याला अत्यंत वाईट वाटले. काळाचाच महिमा म्हणा अगर महाराजांच्या अवलौकित्व म्हणा चोराला उत्पत्ती झाली. कुणीही न बोलता तो गंगागिरी महाराजांकडे आला व त्यांचे पाय धरून म्हणू लागला, महाराज मला अभय द्या. महाराजांनी त्याच्या मस्तकी हात ठेवून त्याला अभय दिला, उपदेश केला. बाकीचे सर्व लोक आम्हालाच फौजदाराकडे द्यावे असे म्हणत होते. परंतु महाराजांनी तसे न करता तांदळाची अख्खी गाडी त्या हमालाला बक्षीस दिली आणि म्हणाले, बाबा रे, तुझ्याजवळ जे नाही तू त्याची चोरी केलीस, परंतु तुझ्याजवळ आणखीन एक गोष्ट नाही, ती तू चोरलीस तर जन्माची निश्चिंती होईल. ह्या उद्देशाने त्या गाडीवानावर परिणाम होऊन तो सत्मार्गी लागला. नंतर हरिभक्त परायण झाला. सप्ताहाचे सर्व नियोजन झाले. 3000 गंगाधडीचे माणसं यजमान होते. 4 प्रहर मिळून 400 ते 500 टाळकरी होते. प्रत्येक प्रहरेस 80 ते 90 टाळकरी राहत होते. संपूर्ण आषाढी वाडीस असलेले वारकरी सप्ताहातील भक्त होते. शके 1817 म्हणजे 1895 कार्तिक शुद्ध 5 पंढरपुरास अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात झाली. योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांसमवेत सर्व टाळकरी भजनी यांनी पांडुरंगाचे दर्शन घेतले. सप्ताहाच्या 7ही दिवस पांडुरंगाची महापूजा करण्यात आली. श्री बाळकृष्ण बाबूराव बडवे यांच्याकडे पांडुरंगाला नैवेद्य देण्यासाठी चांदीचे भांडे देण्यात आले. त्यात ताट, गडवा, वाट्या, पळी, पंचपात्र होते. चंद्रभागेच्या वाळवंटात सप्ताहात सुरुवात झाली. टाळकरी ताल धरू लागले. भजनाचा रंग वाढला. सप्ताहाची महती सर्वदूर पसरली. आपापल्या दिंड्या घेऊन महाराष्ट्रातील अनेक नामवंत फड तेथे उपस्थित होते. प्रत्येकास वाटे आपण या प्रहराचे भजन करावे, कीर्तनात सहभागी व्हावे. त्यावेळी नेवासेचे गंगाराम सोनार, चितळीचे हरिभाऊ सोनार, कोकमठाणचे लक्ष्मणबाबा मेंढवणकर, गंगाबोवा हे कीर्तनकार होते. सप्ताहात रोज सकाळी ज्ञानेश्वरीचे वाचन जोग महाराजांच्या अधिपत्याखाली होत असे. वाचन झाल्यावर जेवणाचे प्रयोजन असे. सर्व पंक्तीच बुंदींच्या लाडवांचे प्रयोजन असे. वरण, भात, बुंदीचे लाडू अशी जेवणाची मेजवानी सर्व भक्त मंडळीच मिळत असे. पंढरीच्या पायी रीत येणारा भक्त लांबून खेड्याहून आलेला असे. त्याने आयुष्यात पहिल्यांदाच साखरेचा लाडू खाल्ला असे अनेक जण सांगत होते. त्यांना असे वाटावे, किती आहार करू, किती भोजन घेऊ आणि किती नको. एक पुरुष जवळजवळ 5 ते 6 लाडू एका वेळीच खात असे. यात्रेचे माणसे संपेपर्यंत पंक्ती चाले. एका बाजूला अखंड भोजन. कोठीत गंगागिरी महाराज 7 दिवस उपवास करत असत.
तळागाळातील जनतेच्या चेहऱ्यावर पोटभर अन्न मिळाल्याचे समाधान बघून महाराजांच्या चेहऱ्यावर तेज झळकत होते.